आपल्याला क्लोजर मिळाला नाही कारण तो आपण चुकीच्या व्यक्तीकडून मागत होतो. आजही बरेच जण वर्षानुवर्षे मूव्ह ऑन करू शकत नाही कारण त्यांना भूतकाळ सोडायचा असतो म्हणून नाही, तर ते अजूनही एका उत्तराची वाट बघत असतात. ब्रेकअप झालं, मैत्री तुटली, कोणीतरी धोका दिला आणि आपण स्वतःला एकच गोष्ट सांगत राहतो. एकदा जर त्या व्यक्तीने मला खरं कारण सांगितलं, ती मला सॉरी म्हणाली, तर मी यामधून मूव्ह ऑन होईल, पुढे जाईल. पण जोपर्यंत आपण पुढे जाण्यासाठी त्या व्यक्तीच्या उत्तराची वाट बघू, तोपर्यंत आपल्या आयुष्याचं रिमोट अजूनही त्याच्याच हातात आहे. समजा आज ती व्यक्ती आपल्यासमोर आली आणि म्हणाली, हो माझीच चूक होती. मग सगळं संपेल? नाही. सायकोलॉजीमध्ये एक गोष्ट सांगितली जाते. आपल्या मेंदूला अपूर्ण गोष्टी सहन होत नाहीत. उत्तर मिळालं नाही की मेंदू पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारत राहतो. का झालं? माझ्यासोबतच का? मी कमी पडलो का? पण गंमत बघा, उत्तर मिळालं तरी मेंदू थांबत नाही. तो लगेच नवीन प्रश्न शोधतो. मग असंच का केलं? आधी का सांगितलं नाही? म्हणून समस्या उत्तर नसण्याची नसते. समस्या उत्तराशिवाय जगता न येण्याची असते. म्हणून क्लोजर हा कन्व्हर्सेशन नसतो. क्लोजर हा डिसिजन असतो. आणि तो समोरची व्यक्ती आपल्याला देत नाही, तो आपण स्वतःला देतो. ज्या दिवशी तुम्ही स्वीकारता की काही प्रश्नांची उत्तरं कधीच मिळणार नाहीत, त्या दिवशी तुम्ही पहिल्यांदा भूतकाळातून वर्तमानात येतात. कारण काही गोष्टी आयुष्यातून निघून जातात. त्यांनी तुम्हाला उत्तर द्यावीत म्हणून नाही, तर काही प्रश्नांची उत्तरं आपण स्वतःच शोधायला शिकावीत म्हणून.